शिवाय संघर्ष होता. श्री मनोज जरांगे पाटील 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. कालपर्यंत त्यांनी पाणी पिलंय, आज ते पाणीही सोडणार आहेत. तर सरकारला अजूनही जाग आलेली नाहीये. सरकारतर्फे कोणीही प्रतिनिधी आझाद मैदानजवळ फिरकलेला नाहीये. मी या चित्रफितीच्या माध्यमातून तमाम मराठा बांधवांना नम्रतेचे आवाहन करतो की कृपया तुम्ही जिथे कुठे असाल, मुंबईमध्ये किंवा आझाद मैदानमध्ये असाल, आझाद मैदानच्या परिसरात असाल, तुम्ही शिस्तीत राहा. मराठ्यांचं कधीही कुठलंही आंदोलनला गालबोट लागलेलं नाहीये. तरी त्याच धर्तीवर तुम्ही कृपया शिस्तीचं पालन करा. कारण आजपासून समाज माध्यमावर फेक नॅरेटिव्ह, फेक व्हिडिओज किंवा बऱ्याच काही अशा गोष्टी प्रसारित होत आहेत. आपल्यातलीच काही भांडवलं ते प्रसारित करतायत. त्यांना आपलं हे आंदोलन, दादांचं उपोषण किंवा मुंबईमध्ये आपण आलो आहोत हे यशस्वी करू द्यायचं नाही आहे, त्याला गालबोट लावायचं आहे. तर कृपया या ध्वनिफितीच्या माध्यमातून मी सर्वांना जाहीर आवाहन करतो की असं कुठलंही कृत्य करू नका जेणेकरून दादांच्या त्या आंदोलनांवर त्या गालबोट लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त मराठा म्हणून त्या आंदोलनाला मराठी येत आहे. तर माझी तमाम मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी लोकांना नम्रतेचे आव्हान आहे की तुमचा मोठा भाऊ आपल्या हक्कासाठी, आरक्षण मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे. एक मराठी म्हणून तुम्हीही त्या आंदोलनात सहभागी व्हा. या परप्रांतीयांपेक्षा हा तुमचा मोठा भाऊ हक्काचा आहे. त्याला तुम्ही साथ द्या, पाठिंबा द्या. 3 दिवस झाला आम्ही ते आझाद मैदानी इथे आहोत. आजही आता मी काही ऑफिसची कामं असल्यामुळे थोडा वेळ आलेलो आहे, पुन्हा तिथे जाणार आहे. तर कृपया मराठीसाठी काम करणाऱ्या संघटनांना आवाहन की तुम्हीही आझाद मैदानमध्ये दादांच्या उपोषणाला, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी मराठी.